tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्वरूप आपण पाहतोय गोलंदाजीसाठी। यावेळेला मोठा फटका खेळलाय, जरूर बॉल हवेमध्ये आहे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे। फ्री हिट ऑन होती आणि म्हणूनच की काय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रशांत घरत यांच्या माध्यमातून झाला जरूर। पुढचा बॉल यावेळेला समोर उडवलाय, हरणाळ्याचा ब्रँड प्रशांत घरतच्या बॅट मधून लांब 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 लचक षटकार। प्रॉपर टायमिंग, बरोबर कनेक्शन आणि समोर बॉलला पाठवलं प्रशांत घरत यांनी 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर। उर्वरित हे षटक हाताळण्यासाठी प्रथमेश आला आणि त्याचा बरोबर खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतो। यावेळेला बॉल हवेमध्ये, उंची जास्त आणि लांबी देखील जास्त, हा देखील बॉल फरार 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 येतोय लांब लचक। पुन्हा एकदा प्रशांत घरत यांच्या बॅट मधून षटकार। म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 18। बिनगडी बाद टीम टाईब्रेकर्स पालघर। फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, हरणाळ्याचा सुपरस्टार प्रशांत घरत यांच्या बॅट मधून बॉल चाललाय 6 धावांसाठी षटकार। बरोबर समोर पाठवलं बॉलला प्रशांतने आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची फलकावरती झाले टीम टाईब्रेकर्स पालघर। यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला, तेवढा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि तोपर्यंत आणखीन एक धाव देखील पूर्ण केली गेली। धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 61 या आकड्यावर। गोलंदाजीसाठी आपण पाहतोय कोठारी आलेत, षटक क्रमांक 4 आणि त्याचा पहिला बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये प्रशांतने आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 72 या आकड्यावर। यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय, जरूर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉलला अडवतील तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे। धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पुढचा बॉल हवेमध्ये आहे, मोठा फटका खेळलाय, जरूर उंची जास्त, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करत असताना 2 धावा पूर्ण देखील केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 77 ऑन बोर्ड। म्हणजे 4 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्त झालाय। 4 बॉल समोर उडवलाय, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, हँड हँडसम ह्यूज बिगी 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 सिक्सर बाय प्रशांत घरत। सलग 3 षटकार जर ठोकले फलंदाजांनी तर मात्र वैभव तरडे यांच्याकडून 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय। भारतीय स्तरावरील हे सर्वच खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी परळच्या नरे पार्क मैदानात पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण प्रशांत घरत, ब्रँडेड फटका, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, हँड हँडसम ह्यूज सिक्सर बाय प्रशांत घरत। यावेळेला आणखीन एक बिग हिट, त्याच्यावरती देखील आक्रमण, तोच बॉल, तो चेंडू, तेच नाव, तीच बॅट, हरणाळ्याचा सुपरस्टार, बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रशांत घरतच्या बॅट मधून। आणखीन एक षटकार प्रशांत घरतच्या बॅट मधून जर आला तर मात्र रिया, यश, समर्थ आणि स्वामीन यांच्याकडून 1101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आणि या संघाचे सर्व माननीय श्री अमरदादा परुळेकर यांच्याकडून 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। यस आलाय का, उंची जास्त आहे,
प्रेक्षक पाहत आहेत बॉलकडे आणि पाहतच राहतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हरणाळ्याचा सुपरस्टार मैदानामध्ये आला. लगातार 3 बॉल वरती 3 उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार पाहायला मिळालेत आणि म्हणूनच की काय या षटकारांच्या हॅट्रिक साठी यश, रिया स्वामिनी आणि समर्थ यांच्याकडून 1101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक, त्याचप्रमाणे ताई पेकर पालघर या संघाचे संघ मालक अमरदादा परुळेकर यांच्याकडून 2001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे.